हरिओम। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जितः। भगवद्गीता 12वा अध्याय 18वा श्लोक. ज्ञानी भक्ताची लक्षण सांगताना भगवंत म्हणतायत की मला प्रिय असणारा हा भक्त शत्रुमित्रांच्या ठिकाणी मान अपमान तसेच शीत उष्ण आणि सुख दुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये सम राहतो आणि तो आसक्ती विरहित असतो. या श्लोकाबद्दल सांगताना स्वामींनी म्हणलंय की आपल्या अंगात काय गुण आहेत या गोष्टीत अजिबात लक्ष न घालता यात काय गुण सांगितले आहेत हे अगदी डोक्यापर्यंत खाली बुडून जाऊन पाहावं असा हा अध्याय आहे आणि त्यातला हा श्लोक आहे. इथे भक्ताच्या भूमिकेची अतिशय उच्च दशा याच्यात वर्णन केलेली आहे. तर या श्लोकाकडे येतानाचा अगोदरचा श्लोक जो आहे की यो न रुष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समी प्रिय. म्हणजे या श्लोकाला यायच्या अगोदरच भगवान भक्तिमान्य समी प्रिय म्हणजे असं क्लिअर करून सांगतायत की हा भक्त मला विशेषत्वाने आवडतो. यात एक थोडासा असा विरोधाभास वाटतो की भगवान सांगतायत की शत्रुत्व आणि मित्रत्व या बाबतीतही समान असणारा भक्त मला प्रिय आहे. म्हणजे ते एका अर्थाने सरळ सरळ कबुलीच देत आहेत की तो भक्त जरी सम असला तरी तो मला मात्र अतिशय प्रिय आहे. का तर त्याची कारण आपण पुढे बघणारच आहोत. तर असा हा भक्त कोणत्या कोणत्या प्रकारच्या द्वंद्वांमध्ये सम अवस्थेत राहतो ती जवळजवळ सर्व पातळीवरची द्वंद्व अगदी थोडक्यामध्ये या श्लोकांमध्ये एकेका शब्दात वर्णन केलेले आहे. त्यातलं शीतोष्ण हे जर द्वंद्व पाहिलं तर ही बरीचशी शारीरिक पातळीवरची द्वंद्व वाटतात की म्हणजे एखादी गोष्ट आपल्या शरीराला अनुकूल आहे प्रतिकूल आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवंत सुद्धा ह्याच्यात खूप न रमता पुढचे मानापमान म्हणजे ही सुद्धा द्वंद्वाची एक मानसिक पातळीवरची ही द्वंद्व आहेत. ह्याच्या सुद्धाही जास्त वर्णन न करता शत्रू आणि मित्रत्व ह्याचं वर्णन जास्त केलेलं आपल्याला आढळतं. तर शत्रुत्व आणि मित्रत्व ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अशा मानसिक पातळीवर इन्स्टंटेनियसली सेन्स होत नाही. तर एखादी व्यक्ती ही आपली शत्रू आहे का मित्र आहे हा एक बुद्धीने डेलिबरेटली घेतलेला डिसिजन असतो. म्हणजे मान अपमान असेल तर त्याला कदाचित प्रसंगाची क्षणिकता पण असू शकते, पण शत्रुत्वाच्या बाबतीत असं नाहीये. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असेल तर त्या व्यक्तीने पूर्वी आपल्यासाठी काय काय चांगलं वाईट केलेलं आहे, आता ती आपल्याशी कशी वागती आहे आणि पुढे भविष्य काळात पोटेन्शियली ती व्यक्ती आपल्याशी किती चांगलं आणि वाईट वागू शकेल या सगळ्याच बुद्धीने अनालिसिस केलं आणि त्या सगळ्याचं इंटिग्रेशन केलं की आपल्याला ती व्यक्ती किती प्रतिकूल अनुकूल आहे त्याप्रमाणे बुद्धी डिसिजन घेते की आपलं ह्याच्याशी शत्रुत्व असू शकेल का मित्रत्व असू शकेल. त्यामुळे ह्या इतर सगळ्या द्वंद्वांमध्ये शत्रुत्व आणि मित्रत्व हे जे द्वंद्व आहे त्याला एक प्रकारची सखोलता आहे आणि ही इथे जास्त ऍड्रेस केलेली आहे. म्हणजे भगवान सांगतात की ह्या बुद्धीच्या पातळीच्या सुद्धा पुढे जाऊन मला हा आवडता जो भक्त आहे हा आत्मिक पातळीवर माझ्याशी एकरूप झाल्यामुळे या द्वंद्वाच्या सहजपणे पलीकडे जातो आणि ईश्वर प्रेमामध्ये राहून या शत्रू मित्रांमध्ये समत्व भाव ठेवतो. यातल्या सम या शब्दाला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे पंत महाराजांनी म्हणल्याप्रमाणे समता इज नॉट इक्वॅलिटी बट इट इज अप्रोप्रिएटनेस. म्हणजे असं वाटू शकतं की समशत्रौचे मित्रेच असं सांगणारे भगवान अर्जुनाला मात्र लढाई करायला सांगतात, म्हणजे शत्रूशी लढाई करायला सांगतात. कारण यामध्ये शत्रुत्व भावना हा एक वेगळा भाग आहे आणि त्याला असलेला अप्रोप्रिएट रिस्पॉन्स हा एक वेगळा भाग आहे. म्हणजे अर्जुनाला जेव्हा कौरव पक्ष समोर युद्धामध्ये दिसतो आहे तेव्हा अर्जुन हा अत्यंत सरळ मनाचा आणि त्याची बुद्धी पण सरळ मार्गाने जाणारी असते. त्यामुळे त्याची बुद्धी कॅल्क्युलेट करते की आपले पितामह आहेत, आपले गुरुजन आहेत, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो होती आपली भावंड आहेत, या सगळ्यांना मारून आपल्याला काय मिळणार आहे तर ते राज्य, तर ते काही एवढं वर्थ नाहीये, त्यामुळे मी युद्ध करणार नाही असं जेव्हा अर्जुनाच्या मनात द्वंद्व असतं तेव्हा भगवान त्याला आठवण करून देतात की ह्या शत्रुत्वापेक्षा इथं तुझं जे अप्रोप्रिएट बिहेवियर आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे अगदी खरं बघायचं म्हणलं तर भीष्म आणि द्रोण हे जे समोर युद्धाला उभारलेले आहेत त्यांच्या मनात सुद्धा अर्जुनाविषयी किंवा पांडवांविषयी शत्रुत्व नाहीच आहे. खरं तर मनातून त्यांचं प्रेमच जास्त आहे, पण काही चुकीच्या राजकर्तव्य भावनेपोटी त्यांनी कौरवांची साथ दिली
पण या क्षणाला त्यांचं समत्व ढळलं. त्यामुळे हे जे विभागत समाजविधा अ, विघातक प्रकृती आहेत, या सगळ्या एकत्र आल्यामुळे आता अर्जुनाचं असं कर्तव्य बनलं, की ह्यांचा युद्ध करून संपवलंच पाहिजे. त्यामुळे शत्रुत्व जरी नसलं, तरी अर्जुनाने युद्ध करणे हा या ह्याच्यातला अप्रोप्रिएटनेस जो आहे, तो भगवंतांनी इथे स्ट्रेस करून सांगितला आहे. याचबरोबर शत्रुत्वाची बुद्धी आणि आंतरिक प्रेमाची उंची यातला फरक सांगणारं स्वामींनी अजून एक उदाहरण दिलंय. ते म्हणजे राम आणि रावणाच्या युद्धामधलं. युद्धाच्या शेवटी इंद्रजिताचा वध झालेला असतो. पूर्वीच्या काळच्या पद्धतीप्रमाणे वध झाल्यानंतर इंद्रजिताची बायको सुलोचना ही सती जायला निघते. तर सती जाण्यापूर्वी ते आपले सासरे म्हणजे रावणाला नमस्कार करायला जाते. तेव्हा तिच्या कल्याणासाठी म्हणून रावण तिला सांगतो, की "तू रामाच्या गटात जा आणि त्याचं दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घे." तर जे ज्याची बायको रावणाने पळवून आणली आहे, आणि ज्याच्यासाठी हे सगळं युद्ध उभारलंय, त्याच्या गोटात आपल्या सुनेला पाठवणं, म्हणजे हे असं कसं? असं जेव्हा सुलोचना विचारते, तेव्हा रावण तिला उत्तर देतो, की "शत्रुत्व हे मी धरलेलं आहे. रामाच्या बाजूने शत्रुत्व धरलेलं नाहीये." त्यामुळे इथं हे जे श्रीरामांनी अ, हे जे अप्रोप्रिएट प्रकारचं बिहेवियर दर्शवलेलं आहे. जे रावणाशी युद्ध तर केलेलं आहे, पण आंतरिक पातळीवर कोणतंही शत्रुत्व नाहीये. आणि ही उंची रावणाला सुद्धा जाणवतीये, अशी ही उंचीची गोष्ट इथं भगवंतांनी सांगितली आहे. यामध्ये एक पुढचा पॉइंट असा पण आहे, की शत्रुत्व, मित्रत्व आणि समभाव यांच्यामध्ये भक्त हा कसा वागतो, याही पेक्षा त्या भक्ताची आंतरिक स्थिती कशी आहे, ह्याच्यावर या श्लोकामध्ये फोकस ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे भक्त हा कसा आपल्या शत्रूशी कसा वागत असेल किंवा मित्राशी कसा वागत असेल, हे काळानुसार किंवा प्राप्त परिस्थितीनुसार किंवा तो भक्त त्या वेळी कोणत्या कर्तव्य भूमिकेत आहे, त्यानुसार थोडंफार वेगळं असू शकतं. पण त्यांची आंतरिक परिस्थिती असते, ती मात्र भगवंताच्या अनुभूतीने आलेली शांतीच दर्शवत असते. म्हणजे इथं ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे, की म्हणजे ज्ञानेश्वर महाराज लहान असताना ते आणि त्यांची जी संत भावंड होती, त्यांना संन्याशांची मुलं म्हणून समाजाने त्यांचा अतोनात छळ केला. म्हणजे धर्माच्या नावाखाली देहांताचं प्रायश्चित द्यायला भाग पाडलं आणि त्यांच्या आई-वडिलांना देहत्याग करावा लागला. एवढं सगळं करून सुद्धा म्हणजे ही अनाथ छोटी भावंड असताना सुद्धा असं रूढीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली त्यांचा छळ केला गेला. पण इतका सगळा कमी वयातला छळ सोसून सुद्धा समाजाविषयी कुठलीही शत्रुत्वाची भावना मनात न ठेवता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच समाजाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. आणि इथे सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, असं दुष्टबुद्धी कमी करणारं दान मागितलं. कारण हे त्यावेळी म्हणजे भगवंत ज्ञानोबा माऊलींच्या भूमिकेत होते. त्यामुळे ही उच्च भूमिका, आंतरिक भूमिका कशी असते, हे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्याच उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे. ह्यात स्वामींनी सांगितलेला पॉइंट म्हणजे की ही जरी अत्युच्च अ, प्रकारची लेवल असेल, तरी सुद्धा असं नाहीये की या संतांना आतमध्ये काय चाललेलं आहे ते कळत नसतं. म्हणजे बुद्धीने हे शत्रुत्व ग्रास्प करणं किंवा मान-अपमान न कळणं अशी ती अवस्था नसते. कारण ती तर अगदीच बेसिक लेव्हल आहे. ती तर त्या संतांना सहजच मान्य असते म्हणजे सहजच माहिती असते. इव्हन त्यांची रिएक्शन आहे, ती सुद्धा काळाप्रमाणे वेगवेगळी असते. पण त्यांची जी सखोल शांती आहे आणि त्यामागची त्यांची मनोभूमिका काय आहे, ते बघणं आपल्यासाठी प्रेरणादायक असतं. म्हणून अशा श्लोकांचा अभ्यास करायचा असतो. म्हणजे तुकाराम महाराजांनी जेव्हा म्हणलेलं आहे, की तुकाराम महाराजांना पण त्या काळात बऱ्याच लोकांनी निंदा करून, दुष्टपणे काहीतरी अडथळे आणून खूपच त्रास दिला. तो त्यांनी कसा सहन केला असेल किंवा तेव्हा त्यांनी कसा समत्वभाव ठेवला असेल, ते त्यांच्याच अभंगातनं कळतं. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा हे निंदक काय आहेत, कसे आहेत, ते काय करू शकतात आणि हे का सगळं चाललंय हे ते पूर्णपणे ओळखून होते. पण त्या निंदाच्या त्रासाकडे लक्ष न देता त्यांनी त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करावं हे स्वतःच्या वागण्यातनं सगळ्या साधक जगताला समजून सांगितलं. म्हणजे आपल्या इथं अशी
समजूत आहे की म्हणजे एखादा माणूस जर विनाकारण निंदा करत असेल तर तो एका प्रकारे आपलं पाप कमीच करत असतो आणि ते पाप त्याच्या अकाउंटमध्ये ऍड होतं. आणि अशा प्रकारे जर कुणी निंदा केली तर तो एका तऱ्हेने आपल्याला आपल्या पापातनं मोकळा करून भगवंताच्या मार्गाकडे नेत आहे, अशी तुकाराम महाराजांची भूमिका होती. म्हणजे त्यांनी असं म्हणलंय की असो खळ ऐसे फार, खळ म्हणजे खल म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची लोक, असो खळ ऐसे फार आम्हा त्यांचा उपकार, धुती पातकांची धुणी मोलन घेती साबणी. म्हणजे हे दुष्ट लोक जेव्हा निंदा करतात तेव्हा ते आमचं पापच धुतायत. इवन ते साबणाचे पैसे सुद्धा घेत नाहीत. त्यांचे खरं तर आमच्यावर उपकारच आहेत. फुकाचे मजूर माथा वागविती भार, पार लावणी म्हणे तुका आम्हा आपण जाती नरका. म्हणजे असं आहे की तुकाराम महाराज या लोकांना ओळखून आहेत पूर्णपणे, पण त्याचप्रमाणे त्यांना असा भाव आहे की ही लोक आम्हाला पार लावतायत. म्हणजे इकडं हे महत्वाचं आहे की तुकाराम महाराजांचा जो फोकस आहे आत्मप्राप्तीचा, तो ह्या कुठल्याही परिस्थितीत ढळलेला नाहीये. म्हणून इथं निंदक त्यांचं वागणं ह्याचा सगळ्याचा परिणाम कसाही असला तरी त्याचा फोकस भगवत भक्तीकडे कसा वळवावा हे विशेषत्वाने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे दुर्लक्ष करावं हे जे संत आपल्या वागणुकीतून दाखवून देतात, तिथं असाही संदेश असतो की हा जगत व्यवहार आहे, त्यात तुम्ही फारसं गुंतू नका. म्हणजे यात भक्तांनी फार सखोल जाऊच नये असं त्यांचं म्हणणं असतं. कारण ते स्वतः भगवंताच्या प्रेमातनं त्या खऱ्या प्रेमाची सखोलता जाणत असतात. त्यामुळे या वरवरच्या गोष्टींमध्ये मग त्या चांगल्या असो किंवा वाईट गुंतू नये असा त्यांचा भाव असतो. इथं कलावती आईची एक गोष्ट आठवते. गोष्ट म्हणजे प्रसंग, की कलावती आई त्यांच्या मातोश्री त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं तेव्हा त्या त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायच्या. आणि त्या हॉस्पिटलमध्ये इतर पण अनेक पेशंट्स होते आणि मग इतर पेशंट्सचे नातेवाईक त्यांना भेटायला यायचे. आणि साधारण असे नातेवाईक भेटायला आल्यावर ज्या अशा खमंग गप्पा होतात इकडच्या तिकडच्या, त्याच्यातनं इतर सगळ्या पेशंट्सचं असं मनोरंजन चांगलं व्हायचं. मग जेव्हा कलावती यांनी यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आपला म्हणजे आईच्या शेजारी बसायचं आणि आपलं भगवत स्मरण करायचं, भगवत भजन करायचं, नामस्मरण करायचं. आणि कुठल्याही अशा म्हणजे आपण उथळ गप्पा म्हणतो किंवा हे अशा कुठल्याही गप्पांमध्ये भाग घेतला नाही. म्हणजे एकदा तर त्यांच्या आईने त्यांना सांगितलं पण की बाळ, इतर लोक कशा इकडच्या तिकडच्या इतरांच्या गप्पा मारतात, तशा तू माझ्याशी गप्पा मारत जा म्हणजे माझं पण मन थोडं रमेल. पण आपल्या आईच्या विनंतीला सुद्धा दाद न देता आईने आपला भगवत भजनाचा नेम चालूच ठेवला. त्यामुळे ते संतांची भूमिका ही अशी असते की म्हणजे अगदी लोकांची निंदा असेल किंवा अगदी आपल्या आईशी गप्पा असतील, ह्या दोन्हीत सुद्धा गुंतून न राहता या दोन्हीपासून लांब राहून ईश्वर प्रेमात आपण मग्न राहणे, अ, हेच या समत्व भावातनं आपण साधकांना शिकण्यासारखं आहे. हा. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी या भक्तीशी शत्रुमित्रत्वाशी असलेली समता सांगताना त्याचे अजून काही पैलू स्पष्ट करून सांगितले. म्हणजे हे सांगताना स्वामी म्हणतात की भगवंतांना अशा ज्या गोष्टी मोकळेपणाने भगवद्गीतेत मांडता आल्या नाहीत त्या ज्ञानेश्वर महाराज मांडू शकतात. म्हणजे खास करून ही भक्तांची लक्षणं सांगताना कारण भगवंतांनी भक्ताची लक्षणं ही भगवत भूमिकेतनं सांगितलेली आहेत. आणि त्यांना माहितीये की कधीतरी पुढे ही गीता ही विद्वानांच्या सुद्धा हातात जाणार आहे. त्यामुळे थोडंसं रिझर्व्ड मॅनर मध्ये त्यांनी ती लक्षणं सांगितली आहेत. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेव्हा मात्र ते त्यांच्या समोर निवृत्तीनाथ आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज भक्त भूमिकेतही जाऊ शकतात आणि ते स्वतः भगवंत आहेतच. त्यामुळे या दोन्ही भूमिकेतनं सांगत असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन हे अतिशय रम्य होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रूपुपुत्रा दोन्ही सरिसा पाडू. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देताना दिव्याचं उदाहरण देतात की जसं दिवा हा मी फक्त घरातल्यांनी ज्यांना मला लावलंय त्यांनाच मी उजेड देईन आणि बाहेरच्यांना अंधार देईन असं करत नाही. का घरीची या उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेण्याची गा पांडवा दीपू जैसा. म्हणजे दिवा असा करत नाही. किंवा स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दात की वृक्ष जसा
की ज्यांनी मला लावलंय त्यालाच मी सावली देईन आणि इतरांना सावली देणार नाही, असं करत नाही. किंवा इक्षुदंड म्हणजे ऊस. हा ऊस पेरणाऱ्यालाच फक्त गोड लागेल त्याचा रस आणि जो रस गाळतोय त्याला मात्र कडू लागेल, असं करत नाही. म्हणजे लावी त्यासी किंवा तोडू पाहे तया, एकची ते छाया वृक्ष जैसा, किंवा गाळी त्यासी कडू इक्षुदंड, पाळी त्यासी गोड ऐसे नाही. म्हणजे दिवा, वृक्ष आणि ऊस अ, ह्यांच्या सगळ्या उदाहरणातनं म्हणतात की तैसे शत्रू मित्र जया ते समान, मान अपमान सारखेचे. म्हणजे इथं ज्ञानेश्वर महाराजांनी जे दृष्टांत दिलेले आहेत त्याच्यामध्ये पण काही प्रतीका आहेत. म्हणजे दिवा अ, हा जो प्रकाश देतो हे ज्ञानी लोकांच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे वृक्षांची जी सावली असते ती म्हणजे भक्तांच्या वागण्यात जी साधकांना आणि इतर जनांना जी शीतलता मिळते त्याचं ते प्रतीक आहे. तसंच उसाच्या रसाची गोडी म्हणजे भक्तांच्या वागणुकीतनं इतरांना जाणवणारी आत्मीयता असते त्याचं ते प्रतीक आहे. की भगवद्गीतेत ठिकठिकाणी जी महापुरुषांची लक्षणं सांगितली आहेत ती 12व्या अध्यायात जशी आली आहे तशी ह्याच्या अगोदर दुसऱ्या अध्यायात सुद्धा आलेली आहे. पण दुसऱ्या अध्यायात जी स्थितप्रज्ञेची भूमिका आहे ती आणि ह्या 12व्या अध्यायातली भूमिका ह्याच्यात थोडा फरक आहे. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ हा अजून साधक भूमिकेत आहे. साधक भूमिकेत असल्यामुळे त्याच्या स्थितप्रज्ञतेचा फोकस हा थोडा वैयक्तिक आहे. पण 12व्या अध्यायातला मात्र जगासह स्वतःची परिपूर्णता मिळवणारा भक्त असं भगवंतांनी त्याचं वर्णन केलंय. त्यामुळे समसंग विवर्जितः असा असला तरी जगाशी जो त्याचा व्यवहार आहे त्याच्यात तुटकपणा नाही तर भक्तीचा आल्हाद आहे. दुसऱ्या अध्यायातलं स्थितप्रज्ञ हा सामान्य साधक, प्रगत साधक, सिद्ध साधक अशा अवस्था पार करून परिपूर्ण साधक असा बनत आहे. पण त्यात संयम ठेवून विषयांवर केलेली कुरघोडी हा हा भाग जास्त आहे. आणि त्यावेळी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात भक्तीचं खूप वर्णन केलेलं नाहीये. कदाचित असं असेल की अर्जुनही तोपर्यंत अजून थोडासा सख्य भूमिकेत आहे. त्यामुळे आत्ताच भक्तीचं वर्णन कुठं करा म्हणून भगवंत थोडे थांबले आहेत. तिथं स्थितप्रज्ञाचं वर्णन केलंय. त्याच्यानंतर 9व्या अध्यायात मन्मना भव अशी भक्तीची जोड देऊन 11व्या अध्यायात जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन करवलं आणि त्याची मनोभूमिका तयार केली तेव्हा 12व्या अध्यायात भावनात्मक भक्तीच्या समर्पणाने परिपूर्ण झालेली ही भक्ताची स्थितप्रज्ञता त्यांनी वर्णन केली आहे. इथं इथल्या 12व्या अध्यायाचं महत्व म्हणजे इथं भगवंताच्या प्रेमामुळे सगळे विषय गळाले आणि भगवंत मिळाल्यामुळे तो सोडून विशेषत्वाने कोणत्याही दुसऱ्या सुखदुःखाचा किंवा कोणत्याही द्वंद्वाचा आधार न घेता त्याच्यात न रमता त्याच्यामुळे न फसता सहजपणे आल्हाददायक पद्धतीने भक्त वावरतो आहे. म्हणजे पूर्वी साधकावस्थेत असताना विषयाची स्ट्रेंथ ही जेव्हा स्थूल स्वरूपात असते तेव्हा संयम ठेवून भक्तांनी त्याच्यावर मात करण्याचा साधकांनी त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केलाच आहे. पण आता जेव्हा तो भक्त भूमिकेत सूक्ष्मात शिरतो आहे तेव्हा त्याच्या पाठीमागं भगवत प्रेमाचं बळ आहे. आणि मग विषयांची स्ट्रेंथ आणि भगवत प्रेमाचं बळ यांचं प्रपोर्शन कसं असतं हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं ऋतू कोणताही असला तरी आकाशाला काहीच फरक पडत नाही, आकाश सारखंच असतं. तसा भक्त हा समवृत्तीचा असतो. किंवा कितीही उत्तर दक्षिण जोरदार वारा वाहिला तरी मेरू पर्वत जसा स्थिर असतो. किंवा चंद्राचं चांदणं जे असतं ते राजा असो अथवा रंक असो या सर्वांनाच शीतलता प्रदान करतं. तसा हा ईश्वर प्रेमाने तेजस्वी झालेला भक्त अंतर्बाह्य निसंग, स्थिर आणि समभावी असतो. असा हा भक्ती मार्ग त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने आणि मार्गदर्शनाने आपल्याला दाखवला. त्या स्वामींच्या चरणी हा स्वाध्याय समर्पण करतात. हरिओम.